आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात चाललीये काय? पदाधिकाऱ्यानं मागितली 5 लाखांची खंडणी, पोलिसात तक्रार. कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. करवीरचे तालुका वैद्यकीय अधिकारी उत्तम मोहन मदने यांनी एका मनसे पदाधिकाऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. बॉम्बे नर्सिंग ऍक्ट अंतर्गत हॉस्पिटलच्या नोंदणीवरून हा वाद विकोपाला गेला असून संबंधित पदाधिकाऱ्यानं कार्यालयात घुसून सरकारी कागदपत्रांची पळवापळवी केल्याचा आणि डॉक्टरांना धमकावल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला. घटनेचा सविस्तर तपशील असा की उत्तम मोहन मदने हे करवीर पंचायत समितीमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रातील बालिंगा येथील एका हॉस्पिटलच्या नोंदणीची माहिती मनसे पदाधिकाऱ्यानं मागितली होती. संबंधित हॉस्पिटलकडून 5 लाख रुपयांची मागणी केली असून पैसे मिळवून देण्यासाठी मदने यांच्यावर दबाव टाकल्याचा दावा करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकारामुळे शासकीय अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डॉक्टर मदने यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि करवीर पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता पोलीस या प्रकरणी काय पाऊल उचलतात आणि मनसेकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. याबाबत डॉक्टर मदने यांनी माध्यमांसमोर ऑडिओ क्लिप प्रसारित केली. या क्लिपमध्ये काय म्हटलं ते पाहूया. तुला काय बाहेर त्याला काय काढून तुझी अरे बच्चन तुला विचारतोय मच्छिंद्र आता काय साहेब आता तुम्ही असं गाण काय बोलणार सांगा. अरे मग काय मस्ती आली का तुला? हा तुला सगळं बद्दल सांगितलं ना. मग मस्ती झाली की तुम्हाला ही खाऊन खाऊन माजरायचं तिथं आणि मनसेच्या नादाला लागते जाऊ तुम्ही चोऱ्या करा तुम्ही तिथं आणि बोंबलत हे करताय सवय आणि वर्ण मला तर तुला रिपोर्ट द्यायला आला नाही. साहेब तुम्ही साहेबांबरोबर बोला. ए बच्चन साहेबाबरोबर बोला नाही मग साहेबाला काही तुला सांगायला लागतोय हे करा ते करा. उद्या रोज येणार तिथं तुझी अंडी पिल्ली काढतो का बघायचं बाहेर. तुझी पण 2 प्रकरण आलेत माझ्याकडे नाही तुझ्या काय पडेल नाही पण आरवाई होतील मग. नमस्कार सर्वांना. मी डॉक्टर उत्तम मोहन मदने, तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती करवीर. सध्या मी 2023 पासून पंचायत समिती करवीर येथे या पोस्टवरती काम करतोय. तर आमच्याकडे बरीचशी प्रशासकीय कामं असतात, भागातली कामं असतात. त्यामध्ये बॉम्बे नर्सिंग ऍक्ट जे प्रायव्हेट हॉस्पिटल आपण त्यांना सर्टिफिकेट देतो जिल्हा प्रस्ताव पाठवून, ते आपल्याकडे बरेच हॉस्पिटल येत असतात. तर त्यामध्ये बालिंग येथील रेणुका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे, त्याचं बॉम्बे नर्सिंगचा प्रस्ताव आमच्याकडे मागच्या वर्षी फेब्रुवारी 2025ला आला होता. तो प्रस्ताव मी पुढे पाठवला होता. तर तो प्रस्ताव पाठवल्यानंतर तिथं 30 बेडचं त्यांना हॉस्पिटल सँक्शन झालं होतं. पाठवत असताना डॉक्टर अनिल पाटील यांच्या नावाने हॉस्पिटल आहे आणि त्यांच्या काही प्रस्तावामध्ये त्रुटी होत्या. त्या अशा त्यांच्या संबंधित काही लोकांना असं जाणून आम्हाला मागच्या काही दिवसामध्ये दिलं. तर त्यामध्ये श्री प्रसाद पाटील मला मागच्या 30 तारखेपासून त्यांचा फोन येत होता की त्यांच्यावर कारवाई करा, त्यांच्या काही त्रुटी आहेत. आता काम करत असताना काही त्रुटी राहतात, प्रशासकीय वगैरे असतील काय. तर त्यांनी हा मुद्दा पकडून आमच्याकडनं बरेचसे जे कागदपत्र आहेत परस्पर आमच्या ऑफिसमधनं घेऊन गेले. आमच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आणि मला बऱ्याच वेळा 1-2 वेळा त्यांच्या संबंधित ऑफिसला बोलवण्यात आलं. तिथं सुद्धा मला थोडक्यात दमदाटी करून एका ठिकाणी बाहेर बोलवून त्यांच्या मोबाईलवरती त्या संबंधित डॉक्टरांकडनं पैसे घेण्यात यावेत असं पद्धतीनं मला थोडंसं सांगण्यात आलं. कोणती पुरावे राहावे नाही त्यासाठी त्यांनी खूप खबरदारी घेऊन हा प्रकार केलेला आहे. आणि हे करत असताना आमचे सर्व कर्मचारी आम्ही अधिकारी लोक आता सध्या खूप टेन्शनमध्ये काम करत आहे. आम्ही त्यांना बरंच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकत नाही आहेत. आणि आता आमच्याकडे माहितीचा अधिकार टाकलेला आहे. मागच्या 15 वर्षाची माहिती मागलेली आहे. ते मागल्यानंतर सुद्धा त्यांनी स्वतः परस्पर येऊन आमच्या कार्यालयातले बरेचसे कागदपत्र परस्पर घेऊन गेलेले आहेत आणि आमच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी सुद्धा केलेली आहे. तर आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ऐकलं नाही आहे. म्हणून न्याय झाला असतो आम्हाला आता इथं करवी पोलीस स्टेशनला आम्ही सध्या त्यांचं तक्रार देत आहे. जर इथून पुढे अजून आम्हाला त्यांच्याकडून त्रास काही झाला तर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहोत. यामध्ये